नमस्कार, मी लतिका। आज आपण काकडी आणि कच्ची कैरीची चटणी बनवूया। त्यासाठी बघा एक मोठ्या आकाराची काकडी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून मी तिचे तुकडे करून घेतलेले। सफेद आकाराची काकडी आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण काकडी टाकून घेऊया। काकडी बघा टाकून घेतलेली आहे आणि त्याची बी साल काढलेली नाहीये, कारण की ही कवळी होती। जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याची साल पण काढू शकता। आता कच्ची कैरी घेतलेली आहे बघा, ह्याचे किती 6 ते 7 तुकडे घेतलेले आहेत। थोडंसं जास्त घातलं तरी पण चालू शकते आणि एवढीच घातली तरी पण चालेल। त्यात टाकायची आपल्याला कोथिंबीर, फुलाची कोथिंबीर आहे ही। त्यात टाकायचे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। पुदिना घेतलेला आहे बघा, आपल्या घरचाच आहे बघा पुदिना। आणि देठा सकट घेतलेला आहे। छोटे छोटे तुकडे करून जरी टाकले तरी पण चालेल। अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे। तिखटाप्रमाणे घ्या, हिरवी मिरची, आम्ही तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या। चवीप्रमाणे मीठ। आता ह्यात तुम्ही काय टाकू शकता ते पण मी तुम्हाला सांगते। ह्याच्यामध्ये तुम्ही एक छोट्या आकाराचा कांदा टाकू शकता, छान लागेल। करून बघा तशा पद्धतीने। पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे, एकदम पेस्ट नाही करायची, दरदरी करायचं आहे। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेले, अशा पद्धतीत करायची। दरदरी पाहिजे, एकदम छान लागेल अशा पद्धतीत केली तर। आता हे तुम्ही अशीच करून बघा, जशी आपण कोशिंबीर वगैरे करतो ना, तशी अशा पद्धतीत जर दरदरी राहिली ना तर खाताना पण छान लागते। तर हे कशी माहिती आहे का, वरण भातावर, तोंडी लावायला भाकरी, चपातीवर, दुपारचं तर कसं गरमीच्या दिवसात जेवण जात नाही, तर तुम्ही अशा पद्धतीने झटपट अशी करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।